नाना पटोले हसतायत सुद्धा त्याच्यावर. का असं होतं आता सुधीर भाऊंना तर मंत्रिपद पण मिळालं नाही म्हणून त्यांनी थोडी भाजपची साथ सोडली. आपण इथं पक्षाची चर्चा चाललेली आहे. यांच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार असतील, खासदार असतील. आता यांच्या पक्षामध्ये सुधीर भाऊला कधी कधी राग येतं आणि ते म्हणतातही की जे लोक आता आलेत आमच्या पक्षात ते सगळे मंत्री बनलेत आणि मला बाजूला करून टाकलं, असं त्यांच्या भावना असतात. मी बोलून सुधीर भाऊ तुमच्या भावना आहेत तुम्हाला माझी भावना मंत्री बनण्याची कधी नाही विखे पाटील बाहेरून आले, नितेश राणे बाहेरून आले, मंत्री झाले, मागून येऊन तिखट झाले, असं भावना आहे तुमच्यामध्ये? भावना कधी नाही. फक्त मला एक गोष्ट माहिती आहे की भाजी चविष्ट करायची असेल तर भाजीत मीठ असावं, मिठाची भाजी होऊ नये एवढं मला माहिती आहे. तर हा ते बोललेच ते आता सांगितलं तेच मान्य केलं त्यांनी. सूत्र सांगितलं. आणि आता दिल्लीमध्ये पण मी खासदार होतो, मी पाहिलं तर जो 65% वर हे खासदार आता या सत्तेमध्ये जे आहेत मोदी साहेबांच्या सरकारमध्ये, हे जवळ 65% वरचे खासदार तर काँग्रेस आणि दुसऱ्या पक्षाचे आहेत. मग सुधीर भाऊला बोलायला राहिली की नाही नाही ते आमचे नव्हते, ते आले होते आश्रयासाठी, ते चालले गेलेत, असं म्हणता येणार नाही. सुधीर भाऊ, आखरी ही जी काही व्यवस्था आता गेल्या 2014 पासून जे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं असं तुम्ही सांगताय, 1947ला मिळालंच नाही असं कोणीच मान्य करायला तयार नाही. आता ते आपण त्या पद्धतीचं चाललेलं वातावरण. आणि जे काही आता लोकसभेमध्ये या 2014च्या नंतर जे सरकार आल्यानंतर जे काही वातावरण निर्माण करण्याचं काम झालेलं आहे की पहिले काहीच नव्हतं या देशामध्ये, सगळं आत्ताच झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं याला फोडा त्याला फोडा, त्याची लोकांना आपले लोक असं करून सत्ता आणायचं जो त्याला मोठा जो प्रयास आहे, मी त्याला शब्द वापरणार नाही, तो काही त्याला चुकीचंही जाणार. मी सांगतोय की या सगळ्या राजकारणामुळे महाराष्ट्रातलं, तर आपलं महाराष्ट्रातलं एक राजकारण आणि देशातल्या राजकारणामधलं खूप फरक आहे. महाराष्ट्रामध्ये आपला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपल्या महाराष्ट्राची एक आगळी वेगळी ओळख होती. पण शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं राजकारण लयात चाललेलं आहे, कधी कधी मला सुद्धा वाटतं, तुम्हालाही वाटत असेल की या विधानसभेत चुकून आम्ही आलो. जेव्हा विधानसभेतलं कामकाज आम्ही बघतोय, त्या कामकाजामध्ये मंत्र्यांना काही घेणे देणं नाही. म्हणजे काल जळगाव जिल्ह्यामध्ये एका 40 वर्षाच्या महिलेवर जो बलात्कार झाला, 15 लोकांनी तिच्यावर पाशवी बलात्कार केला. आणि आज स्थगनाच्या माध्यमातून जेव्हा विषय मांडला, अध्यक्षांनी सरकारला विचारायला गेलं, सरकारच नाही तिकडे समोर, आणि मंत्र्याला ते काही बोलायला तयार नाही. म्हणजे ज्या भावना असतात. परवा मुंबईच्या रेल्वेमध्ये एका तरुण पोराला निर्गुण त्या ठिकाणी हत्या केली, तो मुद्दा आम्ही विधानसभेत मांडला. काही घेणं देणं नाही, कोण मरतोय कोण वाचतोय सामान्य माणसाचं घेणं देणं नाही. सत्तेचा एवढा माज म्हणजे मी असो की सुधीर भाऊ असो, आम्ही कधीच पाहिला नाही. आमचंही सरकार होतं, सुधीर भाऊ विरोधी पक्षात होते. विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण प्रयत्न केला जात होता, त्याला कुठलंही राजकारण केलं जात नव्हतं. आणि आज महाराष्ट्रामधला ज्यावेळेस हे विरोधी पक्षात होते त्यावेळेस असं वाटत होतं की सत्ता आणि विपक्ष हे जनतेसाठी काम करत आहे. आज तसं काहीच नाहीये. आज तर म्हणजे काही घेणे देणं नाही, सभागृहात आले नाही गेले त्यांना काही घेणे देणं नाही, अशा पद्धतीचं राहिलं. आणि राहिलं बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची भूमिका सुधीर भाऊने मांडली, ठीक आहे, त्यावेळेस त्यांचा भंडाऱ्यातून पराजय झाला. पण काँग्रेसनी एका विद्वत्ता आणि असलेलं व्यक्तिमत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जो गौरव पदोपदी केलेला आहे. तुम्ही तर हारले निवडणुकीत, त्याच्याबद्दलचा जो उल्लेख सातत होतो, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलची भूमिका काँग्रेसने नेहमी आत्मसात ठेवली. त्या पद्धतीनं त्यांनी बनवलेली संविधानिक व्यवस्था चालवली. आर्थिक धोरण जे होतं बाबासाहेब आंबेडकरांचं ते काँग्रेसनी चालवलं, म्हणून देश उभा झाला. ज्या देशात सुई तयार होत नव्हती त्या देशात सुईपासून रॅकेटपर्यंत हे तयार करण्याचं, सगळ्या संस्था उभ्या करण्याचं काम काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर केलं. पण 2014 मध्ये तुमचं सरकार आल्यानंतर जीएसटी आणला आपण, बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवलं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून
तुम्ही ज्या पद्धतीनं काम करणाऱ्या माणसं, हातावर कमवणाऱ्या खाणाऱ्या माणसाकडून तुम्ही पैसे वसूल करायला लागलात जीएसटीच्या माध्यमातून, तरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार आज कर्जबाजारी आहे. मोठ्या प्रमाणात दरवर्षी कर्ज घेऊन विकासाचा बांबू दाखवला जातो आणि वरून लोकांकडून टोलच्या नावाने पैसे वेगळे वसूल केले जातात. अखेर देशातले पैसे चालले कुठं?